दादा धस आणि दीपवीरी बिराडे सर यांनी पुरस्कृत केलेला संघ म्हणजे खंडीचा पाडा संघ भरपूर चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. आपण जर पाहिलं तर कुणाल आणि रवींद्र ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. षटक क्रमांक 1 मध्ये आपण दीपक या गोलंदाजाला पाहू शकता. खांडीचा पाडा संघ म्हणजेच खऱ्या अर्थाने पाहिलं तर विराट स्मृती चषकामध्ये चॅम्पियन संघ मात्र पाहायला मिळाला होता, परंतु आज पुन्हा एकदा मनाशी स्वप्न घेऊन हा मॅच मध्ये म्हणजेच ठुणेकर आणि मानलकर चषकामध्ये या ठिकाणी दाखल झाले आहेत. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला बॉल बॅकफुटवर अप्रतिम फटका एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळला आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा पार. पहिल्या बॉलवर दिमागदार येतोय 4 चौकार. स्वागत केले गोलंदाज दीपकचा. बॅटर कुणालने भरपूर चांगली सुरुवात सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना आपटी या संघाची या ठिकाणी पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल दीपक. ओहो फुल टॉस बॉल होता ऑन साइडला. इथे इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हाताला चटका देऊन बॉल पुढे चालला होता, परंतु क्षेत्ररक्षक देखील दूरवरनं आलाय. बॉलपर्यंत पोहोचला आणि सध्याच्या घडीला चांगलं बॅकअप चांगलं जजमेंट देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि पाहिलं तर एकच धाव त्या ठिकाणी इक्वडली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. आणि एकेरी दुहेरी धावेने धावसंख्या सध्याच्या घडीला जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवरती. सध्याच्या घडीला भरपूर चांगली सुरुवात पहिल्या बॉलवर या ठिकाणी स्वागत केलं होतं दीपकचं. त्यानंतर थोडंसं कमबॅक आणि आत्मविश्वास या ठिकाणी वाढवायचं होतं आणि त्यासाठी कमबॅक केलं. क्लीन बोर्ड या उद्ध्वस्त केल्यात आणि यावेळी मोठी विकेट रवींद्र याला मात्र आता महागारी दाटले. रवींद्र बॅक टू द डगआउट. चांगली ते मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं बॉलिंग मार्क दीपक याला 5 रन दिलं होतं आणि दीपकने देखील या ठिकाणी दीपनीय इथे कामगिरी करताना पाहतोय. काय गोलंदाजी करतोय षटक क्रमांक 1 मध्ये दीपक. कौतुक करावं लागेल, प्रशासना करावी लागेल. दीपक या गोलंदाजाची कॅप्टनने या ठिकाणी विश्वास संपादित केला होता. त्या विश्वासाला इथे सामर्थ्यात आणण्यासाठी गोलंदाजी करताना आणि तितक्या जिद्दीने आणि तितक्या ताकदीने ते गोलंदाजी करताना आपण दीपकला पाहतोय. चांगली बॉलिंग. नेक्स्ट बॉल. हो ऑन द राईट फटका केलाचा होता, लेग ग्लास करायचा होता. इथे पाहिलं तर या ठिकाणी लाऊड अपील देखील केली होती पंचांकडे, परंतु त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय. भरपूर चांगलं कमबॅक सध्याच्या घडीला आपण जितकी प्रशंसना करावी तितकी कमी म्हणायला हरकत नाही आहे. दीपक या गोलंदाजाची चौकार आला होता, त्यानंतर थोडंसं इथे प्रेशर या ठिकाणी मेंटेन झालं होतं, परंतु कोणत्याही प्रकारचं प्रेशर या ठिकाणी न घेता पुन्हा एकदा कमबॅक करून दिले आपल्या संघाला दीपकने. नेक्स्ट बॉल. ओहो पुढे अटकला होता, अगदी खोळ्यात बॉल होता, परंतु शॉर्ट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळतंय आणि एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरी धावेने आता धावसंख्या सध्या पुढे सरकवण्याचा मानस या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना आपटी या संघाचं धावसंख्या 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. एका विकेटच्या मोबदल्यात महत्वाची विकेट घेण्यामध्ये देखील यश प्राप्त झाले गोलंदाज दीपकला. शेवटचा बॉल स्टील बन टू गो ओर द विकेट. ओहो पुल करायचा प्रयत्न, लाऊड फील केली जाते. पंचांवर सातत्याने दबाव इथे प्रेशर मेंटेन केले जाते, परंतु कोणत्याही प्रकारचा प्रेशर न घेता इथे पंच देखील तटस्थ भूमिका निभवताना हा मॅचमध्ये पाहतोय. पाहिलं तर पाहता एका ओव्हरचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये एका विकेटच्या मोबदल्यात. संकेत आणि कुणाल आता ही जोडी पाहतोय. 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकामध्ये एक मोठं आव्हान सेट करण्यासाठी या ठिकाणी पार्टनरशिप देखील बिल्डअप करणं तितकंच महत्त्वाचं राहील. परंतु चर्चा करावी लागेल गोलंदाज दीपकची. काय चर्चेची गोलंदाजी या ठिकाणी करताना आपण दीपकला पाहिलं. जितकी प्रशंसना करावी तितकी कमी सध्याच्या घडीला आपण पाहिली तर
चर्चेची स्पर्धा देखील या ठिकाणी पाहायला मिळते. ठोणेकर आणि मानुलकर यांच्या माध्यमातून तितक्याच तर चर्चेची आता गोलंदाजी आणि चांगली कामगिरी करताना खंडीची पाडा संघाची माध्यमात या ठिकाणी पाहायला मिळते. आकाश बॉलिंग मार्क व षटक क्रमांक आता 2 मध्ये त्याला मात्र 5 रन दिलं जातं, इन्व्हाइट केलं जाते. परंतु आता आकाशच्या माध्यमातून या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. संकेत आणि कुणाल ऑन स्ट्राईकला आपण संकेतला पाहू शकता, नॉन स्ट्राईक एंडला पण बॅट्समन कुणालला पाहू शकता. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. आतापर्यंत कुणालच्या पाठमधनं 2 बॉल 5 धाबांची खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि संकेत संघर्षमय खेळी करतोय. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला इथे बोलवलं, दिशा दिली आणि बॉलला थेट पाठवून दिलं डिब्बाकड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपटीकरांचा जल्लोष या ठिकाणी सुरू झालाय. आपटीकरांसाठी आनंद देऊन जाणार हा 4 चौकार. कारण की आज आपल्या गावातून प्रेक्षक ढोल ताशे घेऊन या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रथमतः सर्व त्या प्रेक्षकांचं आणि समर्थकांचं या स्पर्धेच्या वतीने मनापासून आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तुमचं देखील या मुरबाडच्या नगरीत सहर्ष स्वागत आहे. फलकावरती धावसंख्या 10 या आकड्यावरती एका विकेटच्या मोबदल्यात संकेत आणि कुणाल ही जोडी पाहतोय. संकेतच्या बॅटमधनं हा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. जसा संकेतच्या बॅटमधनं हा चौकार पाहायला मिळाला तसा आपटीकरांचा जल्लोष इथे मात्र गगनात मावेनासा झाला. काय बॅटिंग, शॉर्ट बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक, हो मिस्टेक झाली आहे. सध्या कॅच कठीण होतं परंतु कठीण सेल देखील या ठिकाणी सोपं करावे लागतील. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्र म्हणायला हरकत नाही आहे कॅच आणि मॅच. आज मात्र सध्याच्या घडीला सातत्याने ही चर्चा सातत्याने प्रत्येक समालोचक देखील करत असतो. आणि आज आपण पाहिलं तर आपटी संघ एक मातब्बर संघ आहे आणि ज्या संधी तुम्हाला जर मिळतील कॅच घेण्याची ती संधीचं सोनं करावं लागेल. आणखीन एक संधी आहे आणि विकेट किपर नाही करत चूक, पकडला जाईल आणि संपलाय. आणखीन एका मोठ्या विकेटचा खेळ. मागील मॅच मध्ये म्हणजे मागील ओव्हर मध्ये म्हणायला हरकत नाही. दीपकने खऱ्या अर्थाने पाहिलं तर पहिल्या बॉलवर चौकार आला होता, त्यानंतर एक सिंगल आली होती, त्यानंतर विकेट प्राप्त केली होती. तीच कंडिशन आता मॅच म्हणजे षटक क्रमांक 2 मध्ये आपण अख्खाच्या माध्यमातून पाहतो. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर एक विकेट. काय जबरदस्त गोलंदाजी. सध्या आपण पाहिलं तर दीपकच्या पावलावर पाऊल ठेवून या मॅच मध्ये गोलंदाजी करताना आपण आकाशला देखील पाहतोय. कौतुक करावं लागेल आकाश या गोलंदाजाचं. 11 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. जबरदस्त इथे गोलंदाजी करताना आपण आकाशला पाहतोय. आकाशचा हा नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न, यावेळेस हॅमड केले परंतु हवं तसं कनेक्शन नाही. या बॅकहँड एरियामध्ये बॉल पडलाय निर्जल स्थळी. क्षेत्ररक्षक दूरवरनं आला आणि एकच धाव. एकेरी दुहेरी धावेने धावफलक सध्याच्या घडीला पुढे सरकवण्याचा मानस या ठिकाणी या बॅटिंग करत असताना आपटी या संघाचं पाहतोय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर मुंबईची लाईफलाईन लोकल असेल तर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आणि तेच सध्याच्या घडीला परंपरा जपताना आपण आपटीकरांच्या माध्यमातून पाहतोय. आणखीन 2 धावा, आणखीन 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील. धावसंख्या 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 2 विकेटच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना आपटी या संघाची चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला आता आपण पाहिली तर जयदादा धस आणि दीपवीर बिराडे सरांनी पुरस्कृत केलेला संघ म्हणजे JD11 खंडीचा पाडा हा संघ चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. ऑन साइडला पुन्हा आता पुल केलाय, खेचलाय बॉल, डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक अगदी सेफली हँडने क्लिअर केला जातो जेल आणि संपलाय. आता मात्र आणखीन एका मोठ्या विकेटचा खेळ.
येतोय तडाखा दर्जेदार आणि पुन्हा एकदा जल्लोष या ठिकाणी सुरू होतोय अफटीकरांचा षटकार. भरपूर समर्थक देखील इथे आनंद लुटण्यासाठी मुरबाडच्या नगरीत दाखल झाले. हे क्रिकेट प्रेमी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे क्रिकेटवर असलेलं प्रेम देखील पाहायला मिळते. व्हाईट बॉल पुन्हा एक्स्ट्राची धाव सध्याच्या घडीला अंकित होईल नौफलकावरती. सध्या आपण पाहिले तर षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये थोडंसं संकट आलं होतं, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा अशा बलकट करणारे हा षटक या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना आपटी या संघासाठी अभिसभा टीमच्या स्कोर कार्डवर 3 विकेटच्या मोबदल्यात अजूनही 4 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. चांगली ते बॅटिंग आतापर्यंत करणच्या पाठमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यानंतर कुमार अद्यापही कोणता चेंडू केला नाहीये. एका राशीचे 2 बॅटर मैदानामध्ये परंतु आता करणला मैदान सोडण्यास भाग पडलाय. करण बॅक टू द डगआउट. समीर नवीन बॅट्समन आपण पाहतोय. ओहो, टप्पा पडल्यानंतर थोडासा ते टेकअप घेताना पाहिलं आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागते की काय, कारण की कुमारला या ठिकाणी स्ट्रायकर एंडला आणायचं होतं आणि त्याच अनुषंगाने ते विकेट सॅक्रिफाईस करावी लागली बॅटर समीरला. थोडंसं ते स्वतःवर विश्वास असेल कुमार या बॅटरवर, कारण की स्वतःहून स्ट्राईक आपल्याकडे इथे घेताना आपण पाहिलं आहे. हो स्कूपचा फटका केलायचा होता, झोपून चोपायचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटाने बॉलचं कनेक्शन नाही आहे. त्याच अनुषंगाने डॉट बॉल या ठिकाणी फेकण्यामध्ये यश प्राप्त होताना अक्षयला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये भरपूर चांगली ते गोलंदाजी करताना आपण अक्षयला पाहतोय. चांगलं मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही. षटकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर देखील चांगलं कमबॅक करताना आपण अक्षयला पाहिलं. नेक्स्ट बॉल राईट एम राऊंड द विकेट. ओहो, जास्तीचा शफल झालाय. ऑन साइडला पुन्हा एकदा बोलवलं, डीप मध्ये फॉरवर्ड केले चेंडू. क्षेत्ररक्षक बॅकअप आणि जजमेंट शेवटच्या मोमेंट पर्यंत भरपूर चांगलं पाहायला मिळालं. आणखीन एका धाबेचा प्रयत्न केला जाईल शेवटचं या बॉलवर, परंतु याच अनुषंगाने विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या मध्ये जाऊन पोहोचले 24-24 या आकड्यावरती आणि या जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 25 धावसंख्येची आवश्यकता असेल. धन्यवाद. सेफ असेल. ओके.
क्रमांक शेवटचा आणि अंतिम दिवसातील आपण जर पाहिले तर एक महत्त्वपूर्ण मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. JD11 खंडीचा पाडा त्यांच्या विपक्ष आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर आपटी या संघाला पाहू शकता. हवी तशी कामगिरी आपटी या संघाची खेळाच्या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाली नाहीये. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर शहापूर तालुक्यातील आदिवासी संघ आहे हा खंडीचा पाडा, परंतु आदिवासी संघामध्ये टॉप 1चा संघ म्हणजे JD11 खंडीचा पाडा हा संघ इन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल, भरपूर चांगला खेळ सातत्याने पाहायला मिळत असतो. आणि आज मी उल्लेख देखील केलं होतं की प्रशांत विराट स्मृती चषकाचे चॅम्पियन ठरताना आपण खंडीचा पाडा या संघाला पाहिलं होतं. सातत्याने जयदादा धस आणि दीपवीर बिराडे सरांच्या माध्यमातून पुरस्कृत केला जाणारा हा संघ इन मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि आज देखील ठुणेकर आणि मानवलीकर चषकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला खेळ खेळाच्या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाला, चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. परंतु आता मात्र मॅचमध्ये बॅटिंग कशा प्रकारची पाहायला मिळेल येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल. आता जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 या ठिकाणी मैदानामध्ये सुरू आहे. कुणाला या ठिकाणी 5 रन दिलं जाईल तर कुणालला याच्यावर या ठिकाणी जिम्मेदारी सोपवली जाते. परंतु कुणालच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल. मॅचला सुरुवात कुणालचा पहिला बॉल बॅकफुटवर कट करायचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु ऑफस्टंपला सोडून जाणारा बॉल एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील बॅटिंग करत असताना टीम JD11 खंडीचा पाडा या संघाचं आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावेने एक धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड झाली आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय भरपूर चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. कुणालचा पहिला बॉल ऑन साइडला इथे चोपलाय आणि बॉलला थेट पाठवून दिला डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय हा दमदार दिमागदार 4 चौकार. साऱ्या क्रिकेटपटूंची जान मैत्री चषकाचा वाढलाय मान, हो इथे मैत्री चषकाचा किल आपल्याला पाहायला मिळतं. या चषकाचं एक नामांकित स्पर्धा म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशन मध्ये एक नामांकित आणि नावारूपाला आलेली ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आज सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडंसं कमबॅक षटक क्रमांक 1 मध्ये कुणाल याच्यावर ती जिम्मेदारी सोपवली आणि या ठिकाणी विश्वास जिंकावा लागेल आपल्या टीमचा. त्यासाठी या ठिकाणी प्रयत्न भरपूर करावे लागतील. कुणाल या गोलंदाजाला ओहो यावेळी बिगिट करायचा प्रयत्न, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक, ओहो मिस्टेक, कॅच सोडला की मास सोडला, हाताला चटका देऊन बॉल होते फरार, वाईडिक श्लोमबॉक, बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे तो 4 चौकार. आपला एक चौकार पाहायला मिळतोय. कॅचेस विन द मॅचेस मी चर्चा देखील केली होती, परंतु आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर तेच पुन्हा एकदा घडताना आपण आपटीकरांच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा पोल परंतु हवं तसं कनेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नाही. वॅकंड एरियामध्ये बॉल पडलाय. निर्जल स्थळी दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे. हो काय घडले काय बिघडले सध्याच्या घडीला या ठिकाणी पाहायला मिळेलच. टेंक्रिक वाहिनी TV अंपायरची मदत या ठिकाणी घेतली जाते, परंतु घडले काय बिघडले काय येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल यात काही शंका नाही आहे. बॅटर सेफली पोहोचलाय की नाही हा देखील मोठा प्रश्न असेल.
OUT आउट. ओहो, तर आपण या ठिकाणी ड्रॉ देखील आहोत 5 संघांच्या दरम्यान. तर कलमखंडे संघाचा प्रतिनिधी, तसेच फर्डे दसई संघाचा प्रतिनिधी किंवा कॅप्टन, बेलपाडा संघाचा कॅप्टन, आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाचा कॅप्टन आणि कलमखंडे आणि विजय संघ असे 5 ड्रॉ या ठिकाणी आपण ओपन करत आहोत. ओहो, बॅकफुटवर पुन्हा एकदा इनसाइड आउटचा अप्रतिम फटका एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा पार. हाय तो आणखीन एक दिमागदार चार. आणि क्रीडा नगरीमध्ये ज्यांचं नुकताच शुभागमन झालं, युवा सेना मुरबाड तालुका प्रमुख सन्माननीय साई बबन भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवल्याबद्दल. तर खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी ड्रॉ देखील ओपन करत आहोत. प्रथमतः ज्या 2 चिठ्ठ्या म्हणजे पहिल्या 2 ड्रॉ या ठिकाणी ओपन होतील त्यांची मॅच खेळवली जाईल आणि नंतरच्या 3 बाय दिल्या जातील याची देखील आपण दक्षता घ्या. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाऊड अपील देखील केली जाते पंचांकडे. या ठिकाणी चेक केलं जाईल काय घडले वाईटसाठी. पंचांचा देखील या ठिकाणी रिव्ह्यू असेल. फेर बॉल असेल. अर्थात डॉट बॉल. आता मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर 12 बॉलांनी जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 11 धावसंख्येची आवश्यकता असेल. 12 बॉल 11 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिलं धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. मॅचचं इक्वेशन 12 बॉल आणि 11 धावा. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर आता थोडंसं ते संघर्ष जरूर करावा लागेल अपटी या संघाला, परंतु कशा प्रकारचा संघर्ष या ठिकाणी करेल तो मात्र अपटी हा संघ येणार वेळ या ठिकाणी सांगून जाईल, यात काही शंका नाही. कमबॅक करण्यासाठी विकेट घ्यावी लागतील, डॉट बॉल या ठिकाणी फेकावे लागतील आणि पाहिलं तर प्रत्येक बॉलवर इथे विकेटची शोध मोहीम देखील घ्यावी लागेल. त्यासाठी इन्व्हाइट केले षटक क्रमांक आपण 2 मध्ये पाहिलं तर संदेश या गोलंदाजाला कॅप्टनने विश्वास या ठिकाणी संपादित केला आहे. संपूर्ण टीम आणि संपूर्ण इथे गावकऱ्यांचा देखील आता विश्वास मात्र संदेश या गोलंदाजावर असेल, परंतु संदेशच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळेल. जर आपण पाहिलं तर भरपूर चांगला खेळ जो मात्र सातत्याने आपण पाहिलं तर शहापूर तालुक्यात ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं, परंतु आज खऱ्या अर्थाने मुरबाडच्या नगरीत खेळ दाखवण्यासाठी या ठिकाणी या सर्व संघ उपस्थित आहेत आणि प्रत्येक टीमला या ठिकाणी जिंकायचं आहे. मानाचा करंडक पुणेकर आणि मानवलीकर चषकाचा या ठिकाणी घरी न्यायचा आहे. त्यासाठी या ठिकाणी संघर्ष देखील करताना आपण प्रत्येक टीमला पाहतोय, परंतु आता मात्र ही मॅच एक चर्चेची मॅच सध्याच्या घडीला पाहायला मिळते आणि अपटी आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं तर JD11 खांडीचा पाड हा संघ ओहो फुल करण्याचा प्रयत्न. इथे पंचांचा क्विकली सिग्नल नो बॉलचा येतोय
आधीच कर्ज बाजारी त्यात आणखीन उसने शेजारी अशी काही अवस्था या मॅच मध्ये पाहायला मिळते. जी मात्र गोलंदाजी करत असताना आपटी या संघाची हा मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. सध्या जमेची बाजू बॅटिंग करत असताना जे मात्र JD11 खांडीचा पाडा या संघासाठी असेल. नो बॉल म्हणजे फ्री हिट. उघडा डोले पाहणी येणारा चेंडू असेल फ्री हिटचा वापर संधी असेल. संधीचा सोने करावा लागेल. यावेळेस उडवला बॉल बिग हिट. क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक. बॉल जाते प्रेक्षकांच्या भेटीला. आसमानी तुफानी येतोय भव्य षटकार. टायमिंग परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमा पार. आणि आणखीन एक आलाय भव्य षटकार. या षटकाराने या सामन्याचं संपूर्ण चित्र पालटून टाकलंय. स्पष्टीकरण देताना या षटकाराने या बॅटर आपण दीपकच्या माध्यमातून पाहतोय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर दीपक मॅन ऑफ द सिरीज इलेक्ट्रिक बाईक देखील त्याच्या नावावर आहे. यावर्षीच्या हंगामामध्ये प्रचंड फॉर्ममध्ये असलेला छोटा दीपक आता सध्याच्या घडीला हा मॅचमध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी करताना वाटतं बॅटिंग दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र मॅचमध्ये इक्वेशन जर पाहिलं तर 11 बॉल 3 धावा. ऑन साईडला पुन्हा एकदा पूल परंतु सक्सेसफुल नाही आहे. आणि आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. दीपक बॅक टू द डगआउट. पाहिलं तर 10 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 10 बॉलमध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावसंख्येची आवश्यकता असेल. इझिली या इक्वेशन जर आपण पाहतोय म्हणजे बॅटिंग करत असताना खंडीचा पाडा या संघासाठी 22 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 2 विकेटच्या मोबदल्यात त्या मॅचमध्ये भरपूर चांगली बॅटिंग भरपूर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. म्हणजेच खंडीचा पाडा या संघाकडनं संदेश बॉलिंग मार्कवर आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये. आणि इथे थोडंसं मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही. परंतु हवी तशी इथे खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग जी मात्र आपटी हा संघ इथे करू शकला नाही. त्याच कारणास्तव जर आपण पाहिलं तर आता संकटाच्या छायेत आपण आपटी या संघाला पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर डॉट बॉलने काही होणार नाही आहे. विकेटने देखील काही होणार नाही आहे. कारण की टेनिस बॉल क्रिकेट असो इंटरनॅशनल क्रिकेट असो आतापर्यंत जर पाहिलं तर असे कारनामा नक्कीच कमी पाहायला मिळत असतात. बॅकफूट पर सॉफ्ट आणि पंच करायचा प्रयत्न. बॅक टू द बॉल फटका केला. क्षेत्ररक्षक नाही तर स्वतः गोलंदाजाच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवला जातोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. खराब सुरुवात पाहायला मिळाली होती परंतु त्यानंतर कमबॅक भरपूर चांगलं या ठिकाणी संदेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. ओहो पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक केलायचा होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. डॉट बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. आता सध्या आपण पाहिलं तर स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. संदेश षटक क्रमांक 2 मध्ये. ओहो सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा पंच केलाय. ओ यावेळेस इथे पाहिलं तर डिरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल या ठिकाणी इक्वडली गेली. पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावफलकावरती 23 लॉस ऑफ 2 विकेट 23 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. या ठिकाणी आपण 5 संघांच्या दरम्यान ड्रॉ या ठिकाणी ओपन करत आहोत. प्रथमतः 2 ड्रॉ या ठिकाणी ओपन होतील. ती मॅच खेळवली जाईल आणि 3 संघांना बाय दिली जाईल. याची देखील आपण दक्षता घ्या. या सूचनेकडे देखील आपण लक्ष द्या. प्रथमतः 2 ड्रॉ या ठिकाणी आपण ओपन करत आहोत. ती मॅच या ठिकाणी खेळवली जाईल. फरडे दसई आणि विजय संघ अशी मॅच या ठिकाणी रंगेल. विजय संघ आणि फरडे दसई अशी मॅच आपल्याला यानंतर पाहायला मिळणार आहे.
तर आपण पाहिलं तर धावसंख्या 23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 2 विकेटच्या मोबदला षटक क्रमांक आता 3ला या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि 6 चेंडू आणि 2 धाब्यांची आवश्यकता असेल. हा कारनामा या ठिकाणी आता करावा लागेल आपटी या संघाला. 6 बॉल 2 धावा या ठिकाणी डिफेंड होतील का? 3 बॉल 1 धाव असताना मात्र एक मॅच मी कव्हर करत होतो तेव्हा मात्र डिफेंड झाली होती, परंतु आज या ठिकाणी हा कारनामा या ठिकाणी करावा लागेल आपटी या संघाला. 6 बॉल आणि 2 धाब्यांची आवश्यकता. चांगली ती गोलंदाजी करावी लागेल प्रयत्न देखील भरपूर करावे लागतील या मॅचमध्ये. ओहो, शॉर्ट बॉल ऑन साईडला ते बोलवलं. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतोय. जरूर दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि ओहो, नो डाऊट डेफिनेटली 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात आणि याच अनुषंगाने एक दमदार विजय प्रस्थापित करताना म्हणजेच जयदादा धस आणि दीपवीर बिराडे सरांनी प्रस्तुत केलेला संघ JD11 खंडीचा पाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. हा आपटी संघ अपकमिंग टुर्नामेंटसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपण मॅन ऑफ द मॅच कडे जातोय.